इस्रायल हमासमधील युद्धबंदीला आता आठवडा उलटून गेलाय। आतापर्यंत दोनदा कैदी आणि पोलिसांची देवाणघेवाण झाली आहे, तर दुसरीकडे युद्धामुळे विस्थापित झालेले नागरिक आपापल्या घराकडे परतू लागलेत। आठवडाभर इस्रायलनं उत्तर गाझातील प्रवेश रोखला होता, मात्र आता इस्रायलनं हा मार्गही खुला केल्यानं नागरिक पुन्हा घराकडे परतू लागलेत। आपापल्या घराच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले हे पॅलेस्टिनी नागरिक तब्बल 15 महिन्यांनी ते त्यांचं घर पाहणार आहेत। त्यासाठी ते उत्तर गाझाकडे जाणाऱ्या रस्त्यावर साऱ्या लवाजम्यासह उभे आहेत। गाड्यांच्या टपावर ट्रकमध्ये आपलं उरलं सुरलं सामान टाकून ते घराकडे परतणाऱ्या वाटेवर उभे आहेत। सोमवारी इस्रायलनं परवानगी देताच या नागरिकांनी लगोलग आपापल्या घरांची वाट धरली। खरं म्हणजे जिथे आपली घरं उभी होती तिथं ती खरंच जसे सोडून गेलो होतो तशीच असतील का याची या नागरिकांना काहीही खात्री नाही। तरीही आपापल्या शहरात आपल्या घरात जाण्याची त्यांना ओढ लागली आहे। 15 महिने शती रेफ्युजी कॅम्पमध्ये राहिल्यानंतर घराची अवस्था काय झाली असेल याची त्यांना चिंता आहे। आम्ही गेले 1.5 वर्ष फार हलाखीत काढली आहेत। आम्हाला तर आशाही उरली नव्हती की हाही दिवस येईल, कधी घरी जाऊ असं वाटलंच नव्हतं। मात्र आता घरी जातोय। रात्री 1 वाजल्यापासून आम्ही इथं उभा आहोत। इथलं गेट उघडण्याची वाट पाहत आहोत। उत्तर गाझाकडे जाणारे मार्ग खुले करण्यात 2 दिवसांचा विलंब झालाय, कारण हमास आणि इस्रायलमध्ये ऐनवेळी वाद निर्माण झाला। इस्रायलच्या मते हमासनं अचानक सोडण्यात येणाऱ्या पोलिसांची यादी बदलली, जी यादी पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात बनवण्यात आली होती। त्याप्रमाणे पोलिसांना सोडलं जाणार नव्हतं। मात्र मध्यस्थांनी तातडीनं एका रात्रीत त्यावर तोडगा काढला। गेले 15 महिने पॅलेस्टिनींनी गाझामधील बफर झोनमध्ये विस्थापितांच्या कॅम्पमध्ये काढले। अत्यंत भीषण परिस्थितीत राहिल्यानंतर युद्धविराम जाहीर होताच त्यांना घरी परतण्याची आस लागली। त्यामुळे इस्रायलकडून परवानगीची वाट न पाहताच त्यांनी आपले तंबू आवरायला सुरुवात केली। त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचवलेल्या पर्यायाचीही त्यांना धास्ती वाटली। ट्रम्प यांनी पॅलेस्टिनींना जॉर्डन आणि इजिप्तनं आसरा द्यावा, सामावून घ्यावा असं सुचवलं होतं। मात्र या पर्यायाची अंमलबजावणी झाली तर आपलं मालकीचं घर आपल्याला कायम दुरावेल अशी भीती पॅलेस्टिनींना वाटली आणि त्यांनी लगोलग आपल्या घराचा मार्ग पकडला। इस्रायलनं युद्ध सुरू होताच उत्तर गाझा परिसर रिकामा केला होता। त्यातील नागरिकांना बाहेर पिटाळलं होतं। तेव्हापासून जवळपास 10 लाख लोकांनी दक्षिण गाझामध्ये आश्रय घेतला होता। गेले 15 महिने हा परिसर इस्रायलच्या ताब्यात होता। तर युद्धानंतर ठरल्याप्रमाणे उत्तर गाझा मोकळं करण्यास इस्रायलनं नकार दिला। हमासनं इस्रायली महिला नागरिकाची सुटका केली नाही तर इस्रायलकडूनही तहाची बोलणी अडवून ठेवली जातील असा इशारा इस्रायलकडून देण्यात आला होता। तसंच पोलिसांबाबतची माहितीही हमासनं दडवल्याचा आरोप करण्यात आला। तर हमासनं इस्रायल युद्धविरामाच्या कराराचं उल्लंघन करतंय असा आरोप केला। त्यामुळे काही काळ दोन्ही बाजूंनी तिढा निर्माण झाला। अखेर ही कोंडी फोडण्यासाठी कतारनं पुढाकार घेतला आणि सोमवारी सकाळी इस्रायली पोलिसांबाबत सकारात्मक तोडगा निघाल्याचं जाहीर केलं। आता इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी जाहीर केलेल्या निवेदनानुसार गुरुवारी संबंधित महिला इस्रायली पोलिसाला सोडण्यात येणार आहे। पुढच्या शनिवारी होणाऱ्या देवाणघेवाणीबरोबरच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। तर हमासनंही इस्रायलनं मागितलेली पोलिसांबाबतची सर्व माहिती पुरवली आहे। पुढच्या 5 आठवड्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या पोलिसांबाबत त्यांनी ही माहिती दिली आहे। इस्रायल हमास युद्ध 15 महिन्यांनंतर 20 जानेवारी 2025 रोजी थांबलं। युद्धविरामाची बोलणी यशस्वी झाल्यानंतर आता सध्या पहिल्या टप्प्यातील युद्धविराम सुरू आहे। पहिल्या टप्प्यात म्हणजे 6 आठवड्यात पोलीस आणि कैद्यांची देवाणघेवाण केली जाते। तर इस्रायलच्या ताब्यातील गाझाचा काही भागही मोकळा केला जातोय। त्याप्रमाणे आता उत्तर गाझामध्ये नागरिकांना परतण्याची परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे आता या नागरिकांना ओढ आहे ती आपला संसार पुन्हा नव्यानं उभा करण्याची। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।